नमस्कार. मी सागर सोमय्या हिरेमठ लाईफ लर्निंग लेसन या यूट्यूब चॅनलमधल्या इमोशनल इंटेलिजन्स फॉर डेली लाईफ या प्लेलिस्टचं नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आहे. व्हिडिओचं नाव आहे हाऊ टू रीड पीपल इन रिअल लाईफ. आता भरपूर ठिकाणी आपण जातो. स्टुडंट असू दे, स्टाफ असू दे, प्रोफेशनल आपण भरपूर साऱ्या ठिकाणी जातोय. फॅमिलीमध्ये रिलेशनशिप, त्यानंतर स्ट्रेंजरसोबत आपण नवीन ठिकाणी जातोय, नवीन प्लेसला जातोय. त्या ठिकाणी माणसाला कसं रीड करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला सुरू करूयात. तर हे काही कॅटेगरीज किंवा आपण पर्सनसोबत रिअल इंटरॅक्शन करतो. ऑटो ड्रायव्हर, शॉपकीपर, लँडलॉर्ड, इंटरव्ह्यूअर, न्यू पीपल जे पण असतील ते आणि स्कॅमर पण. आता स्कॅमरचा पार्ट सायबर क्राईम आता भरपूर सारे होत आहेत. त्यासाठी मी हा पॅरामीटर ॲड केलाय, की कसं आयडेंटिफाय करायचं की समोरचा पर्सन आपल्याला फसवतोय. पैशाच्या बाबतीत, ऑनलाईन फ्रॉडच्या बाबतीत. ते आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. महत्त्वाचे 5 पॉइंट असतात. त्यामध्ये 5 पॉइंटमधले 5 सेकंद तुम्हाला काय करायचंय, डील करायचं. पहिल्यांदा आईज, डोळे, त्यांचं पोश्चर कसं आहे, हँड गेस्चर्स आणि एनर्जी. हे 4 पॉइंटने आपण एनालिसिस करू शकतो, की समोरचा पर्सन जो आहे, तो आपल्यासोबत चीट करतोय का? आणि तो त्याचं जे बिहेवियर आहे ते कसं आहे, त्याला आपण रीड करू शकतो. ते 4 कॅटेगरीमध्ये. इन डिटेलमध्ये आपण पुढे बघूयात. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जे फेस सांगतं, जे फेशियल एक्सप्रेशन सांगतं, ते वर्ड्सपेक्षा जास्त मॅटर करतं. म्हणजे आपण कधी-कधी स्ट्रेंजरसोबत जास्त बोलत नाही. अनोळखी माणसासोबत आपण जास्त इंटरॅक्शन करत नाही. पण त्याच्या मनातलं तो कसा आहे पर्सन हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, रीड करायचं आहे. त्यावेळेस बॉडी एक्सप्रेशन जे आहेत ते महत्त्वाचे असतात. त्याच्याकडे ऑब्झर्वेशन क्लीन तुमचं असलं पाहिजे, फर्स्ट थिंग. मग स्माईलचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जेन्युइन स्माईल असेल, तर आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. स्माईलच्या वेळेस डोळे आणि जे लिप आहेत, त्याचं जे पोझिशन आहे, त्या पोझिशनवरून आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो, की फेक स्माईल आहे का रिअल स्माईल आहे, असं ह्या पद्धतीनं. आणि एखाद्याशी बोलताना आयब्रो फ्लॅश हे आयडेंटिटी असतं, की समोरचा पर्सन तुम्हाला रिकॉग्नाइज केलाय. फॉर एक्झाम्पल एखाद्या नोन पर्सनशी जर तुम्ही इंटरॅक्शन केलंत आणि त्या पर्सनला जेन्युइनली तुम्हाला हॅलो करायचं आहे आणि तुम्ही बाईकवर आहेत, त्यांनी पण बाईकवर आहे. मग तो हाय, हॅलो हँड गेस्चर न न करता आयब्रो त्याला फ्लॅश केलंत. मग त्याच्यावरून आयडेंटिफाय होतं, की हा पर्सन जो आहे, तो पर्सन आपल्याला मेमराईज म्हणजे रिकॉल केलंय आणि त्याचं एक वेलकम मेसेज आपल्यापर्यंत येतं. आणि तोच जर पर्सन फॉर एक्झाम्पल तुमचं काहीतरी भांडण झालंय रिसेंटली आणि ते पर्सनचं जे आयडेंटिफिकेशन आहे, तर तुम्ही भेटलात, तर ते आयडेंटिफिकेशन वेगळं असेल. तो असं खुन्नस जसं आपण देतो त्या नजरेने तो बघू शकतो. म्हणजे पर्सनला रीड करताना हे जे आपण गेस्चर बघतोय, ते गेस्चर इम्पोर्टंट आहेत. मग तुम्हाला कोणतरी तुमचा फ्रेंड भेटला, जे की आयब्रो फ्लॅश केलं वर करून, तर ते एक चांगलं गेस्चर आहे असं तुम्ही कन्सिडर करा. त्यानंतर काही ठिकाणी आपण बऱ्याचशा पर्सनला बघतो, की लिप जे आहेत ते जोरात प्रेस करतात. म्हणजे राग आल्यानंतर मोस्टली होतं. ठीक आहे. ओठ जे आहेत ते काय केले जातात, प्रेस करून धरले जातात. मग ह्याच्यामध्ये त्या पर्सनला राग आलाय, हा आपण आयडेंटिफाय करू शकतो. मग इन जनरल आपण स्ट्रेंजरसोबत जेव्हा इंटरॅक्शन करतो, तेव्हा हे जर त्याचे फेशियल एक्सप्रेशन असेल, जर अनोळखी असेल, तर तिथं प्रॉब्लेम असू शकतो. त्यानंतर पुढचं पॅरामीटर जे आहे, नाक जे आहे ते त्या नाकाच्या पोझिशनवरनं, गेस्चरवरनं पण आपण आयडेंटिफाय करू शकतो, की समोरचा पर्सन कसं इंटरॅक्शन करतो. आता हे जे आहे ते कॉमन पॅरामीटर आपण बघतोय. पण असंच नाहीये, की प्रत्येक सिच्युएशनमध्ये सेम असेल. राग आल्यानंतर माणूस वेगळं फेस एक्सप्रेशन देतो. एखादा पर्सन दिसल्यानंतर नोन पर्सनला वेगळा देतो, अननोन पर्सनला वेगळा देतो. जसं आपण व्हिडिओमध्ये पुढे जाईल, तशा पद्धतीने ह्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन तुम्हाला होतं. आय डायरेक्शनवर आपण पण समजू शकतो. फॉर एक्झाम्पल तो कॉन्स्टंटली तुमच्याकडे बघतोय, वर बघतोय किंवा दुसरीकडे बघून बोलतोय. मग तो पर्सन जो आहे तो काहीतरी लपवतोय किंवा इंटरॅक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. आता बॉडी लँग्वेज सगळ्यात महत्त्वाची असते. पहिल्यांदा आपण फेस बघितलं, त्यानंतर बॉडी बघितली स्कॅन झोनमध्ये. कधी-कधी पर्सन जे आहे ते अनकम्फर्टेबल आपल्याला फील करून देतात. मग क्लोज्ड आर्म्स, हाताची घडी घालणं किंवा पाय दुसरीकडे असणं, आपण बोलताना त्यांनी नजर दुसरीकडे देणं, म्हणजे अव्हॉइडन्स म्हणू शकतो आपण किंवा एखाद्या स्ट्रेंजर पर्सनला ते इंटरॅक्शन करायचं नसतं किंवा आपण एखाद्या पहिल्या मीटिंगला आपण त्याला काय करतोय,
त्याच्यासोबत इंटरॅक्शन करतो. मग हे सगळे पॅरामीटर त्याचे तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचे जेणेकरून तो पर्सन कसा आहे, ते रीड तुम्ही इझिली करू शकता. हे ते इन जनरल जे पॅरामीटर आहेत ते सांगतोय आणि सिच्युएशननुसार आपण पुढे बघणार आहेत ऑब्व्हियसली. तर कम्फर्टेबल झोनमध्ये ओपन बॉडी आहे त्याची. तो गेस्चर कुठलाच फॉलो करत नाही म्हणजे क्लोज आर्म्स वगैरे नाही आहेत. रिलॅक्स आहे तो. तुमच्यासोबत इंटरॅक्शन करतोय आणि बाकी सगळे जे आहेत ते रिलॅक्स तुम्हाला त्या पद्धतीनं जाणवेल. म्हणजे आपल्याला जाणवतं 2 पद्धतीचे बॉडी लँग्वेजेस. एक जो आहे तो अनकम्फर्टेबल असतो आणि दुसरा जे आहे ते कम्फर्टेबल असतो. सगळ्यात महत्त्वाचं व्हॉईस टोन जे आहे, त्या व्हॉईस टोनवरून आपण आयडेंटिफाय करतोय, की फास्ट बोलला तर तो नर्व्हस असू शकतो किंवा जास्त एक्साइटेड असू शकतो. हे मोस्टली 2 गोष्टीमध्ये होतं. जेव्हा आपण फास्ट बोलतो तेव्हा मे बी आपल्याला जल्दी असते किंवा आपण एक्साइटेड असतो. मग एक्साइटेड असणं म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 2 फ्रेंड जास्त दिवसांनी भेटलेत एकमेकाला, त्यावेळेस ते एक्साइटेड असू शकतात. पण नॉर्मली डे टू डे रूटीनमध्ये एकच पर्सन आपल्याला 2-3 वेळा दिसला आणि तो स्ट्रेंजर आहे. एकदा पहिल्यांदा बोलला नीट, दुसऱ्यांदा बोलला नाही. हे सिच्युएशनवर पण डिपेंड करतं ॲक्चुअली. त्यानंतर स्लो बोलला असेल किंवा लाऊड बोललं असेल, तर ते रागामध्ये आपण लाऊड बोलतो. शांत असेल, तर त्या मनामध्ये भीती असू शकते आणि काही पॉज घेऊन बोलत असेल, तर तो आपल्यापासून काहीतरी लपवतो आणि किंवा थिंक करतो. म्हणजे समोरचा जेव्हा स्ट्रेंजर पर्सन आपल्याला भेटतो, तेव्हा जे कम्युनिकेशन होतं, तेव्हा फेस आणि बॉडीसोबत व्हॉईस पण होतं. मग फेस आणि बॉडीचं पॅरामीटर कसं रिकॉग्नाइज करायचं हे आपण बघितलं. तसं जे बोलण्याचं टोन आहे, त्या टोनवरून आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. नेव्हर ट्रस्ट वन सिग्नल. एका सिग्नलवर तुम्हाला ट्रस्ट करायचं नाहीये. तुम्हाला फेस, बॉडी, व्हॉईस ह्यासोबत कंटेक्स्ट पण बघायचे, जे की तुम्हाला ट्रुथ सांगतं. व्हेअर आर दे? म्हणजे त्यांनी कुठं आहे आणि तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये बोलताय ते. हू एल्स इज अराउंड? म्हणजे कोणासमोर तो बोलतोय त्या पद्धतीने हे पण मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल 2 फ्रेंड बोलत असतील आणि बाजूला एक तुमचाच फ्रेंड आहे. तर त्याची लँग्वेज वेगळी असू शकते. तो रागात पण बोलू शकतो. हे डिपेंड करतं. पण जेव्हा 2 फ्रेंड तुम्ही बोलताय आणि समोरचं अननोन पर्सन आहे किंवा एखाद्या प्रोफेशनल ठिकाणी तुम्ही बसलात ऑफिसमध्ये, त्या ठिकाणी त्याचं टोनिंग हे तुम्हाला ऑड वाटू शकतं. मग ते आपण क्लेरिफिकेशननी सॉल्व्ह करतोय. बेसिकली हा व्हिडिओ जो आहे तो आपण पीपलला रीड कसं करायचं ह्यासाठी आहे. हे सगळे कंटेक्स्ट पण इम्पोर्टंट आहेत. व्हॉट जस्ट हॅपन काय झालं एक्झॅक्टली आपण आयडेंटिफाय करतो. व्हॉट डू दे नीड? ह्याच्यामध्ये सिच्युएशनचा एक महत्त्वाचा पॉइंट असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी कोणच नाही आहे आणि त्या पर्सन हा अननोन आहे तुमच्या जर्नीमधला. तर हे भरपूर सारं आपल्या डोक्यामध्ये येतं, की त्याचं व्हॉईस टोन कसं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला भीती वाटते. मग त्याचं फेस एक्सप्रेशन आपण हे आयडेंटिफाय करतो. बऱ्याच वेळेस माणसाचं जे एक्सप्रेशन आहे, ते एक्सप्रेशन आणि सिच्युएशन हे रिलेट करतोय आपण माइंडमध्ये. पण तसं न करता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअरिफिकेशन करायचं आहे आणि ट्रस्ट असेल तरच तो जो पाथ असतो जर्नीचा, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं असतं आणि वेळ बरोबर नसते, सिच्युएशन बरोबर नसते, त्या ठिकाणी त्या पर्सनवर ट्रस्ट असेल तरच ती डिसिजन किंवा तो पाथ सिलेक्ट करायला पाहिजे, असं मला पर्टिक्युलरली वाटतं. त्यानंतर इन जनरल ऑटो ड्रायव्हर्स आणि कॅब ड्रायव्हर हे मोस्टली आपण रेट निगोशिएशन करण्यासाठी जे डील करतोय, त्यावरनं बऱ्याचशा गोष्टी समजतात. आता हे तुम्ही म्हणणार, की डेली रूटीनमध्ये आपण हे सगळं करतोय. मग त्याच्यावरून त्या पर्सन कसं आहे, हे कसं आयडेंटिफाय करणार? तर पहिल्यांदा काय होऊ शकतं, कोड प्राईस इन्स्टन्सली आपण ते फर्म आहे असं कन्सिडर करून वॉक करतो. सेकंड थिंग लूक अराउंड फर्स्ट, एक्सेप्ट द फर्स्ट प्राइस. हे आपण जे नाही करायचं ते दिलंय. फर्स्ट प्राइस जे त्यांनी ऑफर केलंय ते द्यायचं नाही. रूम टू निगोशिएट म्हणजे आपण निगोशिएट करू शकतो. काही जण काय करतात, की जास्त प्राईस सांगतात. आपण रीड पर पीपल ह्या कन्सेप्टमध्ये बघतोय. रीड पीपलमध्ये समोरचा पर्सन जर आपल्याकडून जास्त अमाउंट जर चार्ज करत असेल आणि ते आपण एक्सेप्ट केलं म्हणजे त्या पर्सनला आपण रीड केलं नाही असं होऊ शकतं आणि ते आपले पैसे जाऊ शकतात. जे काही आपले कष्टाचे पैसे असतात त्यासाठी हा पॉइंट पण इम्पोर्टंट आहे. जेव्हा आपण डील करतोय सोसायटीमध्ये पर्सनसोबत, तेव्हा तो कशा पद्धतीनं सांगतोय, हे जास्त आपल्याला मॅटर करायला पाहिजे. त्यासाठी हा मी पॉइंट ॲड केलाय. ॲग्रीज टू क्विकली म्हणजे आपण जे एखादं अमाउंट सांगितलं, ते तो क्विकली एक्सेप्ट करू शकतो. मग त्यावेळेस
आपण फील रिलीव्हड होण्यापेक्षा काय करायचंय, कन्फर्म करायचंय रूटला आणि स्टे अलर्ट राहायचं. म्हणजे काही वेळेस रात्रीच्या वेळेस तो काय करेल, तुम्ही जे अमाउंट सांगितलं, ते त्या एक अमाउंटला तो घेऊन जाईल असं म्हणेल. पण तो पर्सन कसा आहे हे तुम्हाला बोलताना 1-2 सेकंदाच्या बोलताना मध्ये समजेल. फेस एक्सप्रेशन आणि त्याची बॉडी लँग्वेज वगैरे त्याच्यावरून तुम्हाला आईज आणि जो बोलतोय त्या पद्धतीने तुम्हाला थोडं आयडेंटिफाय करायचंय. आणि जर तुम्हाला अनसिक्युअर फील झालं, तर ते तुम्हाला रूट आणि तो पर्सन हा पूर्ण रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे त्या ऑटोमध्ये न बसता दुसरं काहीतरी ऑप्शन सिलेक्ट करायचं. हे तुम्हाला एक साईन आहे. गेट अँग्री ॲट काउंटर म्हणजे तो रागाला आला. तर वेट देम आउट, इट्स ड्रामा. तो ड्रामा करू शकतो. म्हणजे तुमच्याकडून पैसे जास्त घेतोय का मी? हे तुम्ही 10 जणांना विचारा. हे जे आर्ग्युमेंट असतं, त्या आर्ग्युमेंटमध्ये काहीच व्हॅल्यू नसते. तो स्वतःचा एव्हिडन्स, स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो. हे बऱ्याचशा वेळा आपल्यांदा आपल्यासोबत होतं. ड्राईव्हज विथआऊट कन्फर्मिंग म्हणजे आपण कन्फर्म न करता त्या ऑटोमध्ये बसलात, तर तो मीटरप्रमाणे रेट घेतात. तसे पण काही लोकं आहेत. क्लिअरली फेअर रूट नाऊ म्हणजे आपण बरोबर रूटने चाललोय का हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे इन शॉर्टमध्ये जेव्हा आपण डील करतो फायनान्शियल किंवा एखादी सर्व्हिस घेतो, ओला, उबेर, कॅब जेव्हा आपण मॅन्युअली बुक करतो, त्यावेळेस ते ट्रस्ट पर्सन आणि बाकी सगळ्या गोष्टी जे आहेत ते इम्पोर्टंट आहेत. त्यानंतर पुढचं आहे शॉपकीपर. आता शॉपकीपरचं एक ट्रेंड आहे. तो काय करतोय, की हे लास्ट पीस राहिलंय, ते तुम्हाला एवढ्या अमाउंटमध्ये मी देतो. मग तो अमाउंट जास्त लावलेला असतो आणि तुम्हाला जे आवडतात गोष्टी, ते तुमच्या फेशियल एक्सप्रेशनवरून तो कॅप्चर करतो. फ्रँक टू से म्हणजे एखादं शॉपिंग जर तुम्हाला करायला गेलात, तर तुमच्या फेशियल एक्सप्रेशनवरून समजतं, की हे मला आवडलंय, नाही आवडलंय. तुम्ही कम्युनिकेट करता. ते तुम्ही त्या दुकानदाराला तुमची लँग्वेज फॉर एक्झाम्पल कळाली नाही. आपण बऱ्याचशा वेळेस स्वतःला स्मार्ट समजतो. म्हणजे शॉपिंगच्या वेळेस आपण काय करतो, की दुसऱ्या लँग्वेजमध्ये बोलतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कन्नड येतंय, दुकानदाराला कन्नड येत नाही. मग आपण कन्नडमध्ये आपल्या फॅमिली मेंबरसोबत बोलतो. पण त्याला ते फेशियल एक्सप्रेशनवरून समजतं. तो पर्सनला रीड करतो. तो कस्टमरला रीड करतो. त्यावेळेस काही त्याने ट्रिक वापरतात. ट्रिक का बरं वापरतात? कारण त्याने तुम्हाला रीड केलेलं असतं. त्या तुम्हीला एखादं प्रॉडक्ट आवडलं किंवा तुम्ही त्या शॉपमध्ये गेलात, ती गोष्ट तुम्हाला आवडली, तर तो वेगवेगळे ऑप्शन त्याला देऊ शकतो. मग तुम्ही पॅनिक होऊ शकता. इमिडिएटली ते डिसिजन घेऊन ते बाय करू शकता. तुमचं नुकसान होऊ शकतं किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला चेक करायचं लास्ट पीस आहे का नाही. थोडं तुम्हाला बाहेर यायचंय, वॉक अवे, टेस्ट इफ दे फॉल. म्हणजे तो परत पर्सन बोलला, तर जेन्युइनली त्याला लास्ट पीस असेल आणि त्याला सेल करायचं म्हणून तो बोलू शकतो. हे होऊ शकतं. पण त्याने तुम्हाला बोलवलं नाही. तर काय होऊ शकतं ते लास्ट पीस नसेल मे बी. कारण लास्ट पीस म्हटल्यानंतर दुकानदाराला पण सेल करायचं असतं आणि तुम्हाला आवडला म्हटल्यानंतर तो सेल करणार. फक्त 2 पॅरामीटर्स आणि 2 सिच्युएशन वेगवेगळे असतील. तुम्ही आतमध्ये जर इमिडिएटली ते घेतलंत, तर ते तुम्हाला महाग पडू शकतं. तुम्ही त्याला बार्गेनिंग केलंत आणि थोडं टाईम युटिलाइज केलं, तर दुकानदाराला पण वाटू शकतं, की हे प्राईस जे आहे, ह्या प्राईसमध्ये ते प्रॉडक्ट जात नाही. तुम्ही जे बार्गेनिंग करताय आणि जे दुकानदाराने प्राईस सांगितलं, ह्या दोन्हीमधलं जे जे डिसिजन होईल ते होऊ शकतं. आणि काही वेळेस स्पेशल प्राईसचं टॅग लावलेलं असतं. मग स्पेशल प्राईसमध्ये तुम्ही दुकानदाराला स्वतःला ग्रेटफुल म्हणताय आणि ते एक्सेप्ट करताय. पण प्राईस दुकानदाराला विथआऊट डिस्काउंट जे आहे, ते डिस्काउंट शिवाय जे प्राईस आहे ते विचारायचं तुम्हाला. शो कॉस्टली फर्स्ट म्हणजे काही दुकानदार काय करतात, कॉस्टली प्रॉडक्ट फर्स्ट दाखवतात. आपण आपल्या बजेटमध्ये जे आहे ती गोष्ट एक्सेप्ट करत असतो. मग दुकानदाराला अगोदरच क्लिअर सांगायचं आहे, की बजेट फर्स्ट तुम्हाला जे आहे ते सांगा. ओव्हर फ्रेंडली काही दुकानदार जे आहेत ते ओव्हर फ्रेंडली तुम्हाला हे चांगलं दिसेल, अशा पद्धतीने तुम्ही वेअर केलं तर हे असं दिसेल, तसं दिसेल हे सांगतात. ओव्हर फ्रेंडली होतात. त्या ठिकाणी तुम्हाला पोलाईट आणि स्टे शार्प आणि तुम्हाला तिथे शॉप जर आवडलं नाही, तर तुम्ही ते हे अव्हॉइड करून दुसरीकडे जाऊ शकता. प्राईस इज फिक्स्ड हे एक्सेप्ट करणार तुम्ही आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता त्या प्राईसला किंवा ते बाहेर जाऊ शकता. त्या त्या ठिकाणी सर्वात मोठं जे आहे, प्राईस फिक्स असल्यानंतर तुम्हाला बार्गेनिंग करायची गरज नसते. ठीक आहे. म्हणजे आपण शॉपकीपरला रीड करणं हे इम्पोर्टंट असतं. शॉपकीपर प्रत्येक कस्टमरला रीड करतो. म्हणजे तुमच्यासारखे भरपूर सारे कस्टमर त्यांनी ऑलरेडी बघितलेले असतात. मग कस्टमर काय करतोय, त्याला आवडलेल्या प्रॉडक्टची काही जण 3 4 कॅटेगरी असतात. जर बेसिकली तुम्ही एखादं सेल करायला गेलात तुमचं प्रॉडक्ट, तर 3, 4, 5 कॅटेगरी असतात मोजून.
कुठले-कुठले कॅटेगरी असतात. पर्सनला पहिल्यांदा आवडलंय का नाही, हे त्याच्या फेशियल एक्सप्रेशनवरनं कळतं. मग आवडलेलं प्रॉडक्ट त्याला विकायचं आहे. ऑप्शन नंबर 2. मग ते विकण्यासाठी तो काय करणार? ऑफर लावणार. मग ऑफरमध्ये तुम्हाला सांगणार, की हे लास्ट प्रॉडक्ट आहे, ह्याच्यावर स्पेशल प्राईज आहे, एक्सेट्रा, एक्सेट्रा तो ऑफर लावणार. जेणेकरून तुम्ही ते आवडलेलं पीस जे आहे ते घ्यायला पाहिजे आणि त्याचा प्रॉफिट व्हायला पाहिजे. हा शॉपकीपर तुमचं फेशियल एक्सप्रेशनवरून रीड केलं. तुम्ही पण पहिल्यांदा त्या दुकानात गेलात. पण तो एनालिसिस केला प्रिव्हियस एक्झाम्पलवरनं आणि तुमच्या फेशियल एक्सप्रेशनवरनं. तसं आपण पण शॉपकीपर जो आहे, त्याचं फेशियल एक्सप्रेशन रीड करू शकतो इझिली आणि आपल्याला जर काही इन केस वाटलं, तर आपण तो डील पण अव्हॉइड करून बाहेर येऊ शकतो. इट्स टोटली डिपेंड ऑन व्हॉट यू थिंक अँड हाऊ यू थिंक. लँडलॉर्ड, पीजी ओनर जे आहे, ते रश बोलत असेल, डिपॉझिट करत असेल, डिपॉझिटचे जे टॉक आहे ते अव्हॉइड करत असेल, डिफेन्सिव्ह अबाउट द मेंटेनन्ससाठी तुम्हाला सारखं मागं लागत असेल, हे सगळे जे आहेत ते रेड फ्लॅग आहेत आणि ग्रीन फ्लॅगमध्ये तुम्ही बघू शकता, की टाईम देतो तुम्हाला विचार करण्यासाठी. पैसे भरताना थोडं टाईम मागितला तर तुम्ही तो जेन्युइन असेल प्रॉब्लेम तर तो अंडरस्टँड करून घेतो. हे सगळे जे आहेत ते ग्रीन फ्लॅग आहेत. लँडलॉर्ड जे आहेत, पीजी ओनर जे आहे ते सेफ आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि रिटर्न जे टर्म्स आहेत ते टर्म्स एंड कंडिशन क्लिअर आहेत. काही ठिकाणी आपण अव्हॉइड करतो, की टर्म्स एंड कंडिशन जास्त असतील, तर त्या ठिकाणी जायचं का नाही. पण टर्म्स एंड कंडिशन जेवढे चांगले तेवढे त्या ठिकाणी आपण सेफ फील करू शकतो. कस्टमर सर्व्हिसमध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी भांडण करतो. म्हणजे होतं काय, की कस्टमर केअरवाले फोन लावल्यानंतर आपण शॉर्ट आन्सर त्या ठिकाणी रूडली आपण वागू शकतो. पण तुम्हाला पोलाइटली रीड करायचं आहे आणि त्या सिच्युएशनला फेस करायचं आहे. रोबोटिक स्क्रिप्ट, आस्क व्हॉट कॅन यू डू? जेन्युइनली हेल्पफुल असेल, तर आपण फुल डिटेल्स शेअर करतो, बट नॉट टू शेअर ओ-टी-पी अँड पर्सनल डेटा विथ एनीवन. ते एक सायबर क्राईम होऊ शकतं तुमच्या बाबतीत. सो बी सेफ, बी अवेअर अबाउट दॅट. गेट डिफेन्सिव्ह, नॉट युअर फॉल्ट, बट तुम्हाला ते डिफेन्सिव्ह त्या ठिकाणी वापरायला होतंय. कीप होल्डिंग, वेट अँड सेट युअर टाईम, व्हिजिट इन पर्सन. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या अननोन पर्सन सोबत बोलतोय, त्यावेळेस वेगवेगळे पॅरामीटर असतात. आता पहिला जो पॅरामीटर आहे, तो तो आस्क फॉर डायरेक्शन. म्हणजे एखादा पर्सन तुमच्याकडे आला आणि तो पत्ता विचारतोय कुठला तरी आणि तो फोनवर बघतोय आणि रिलॅक्स आहे, तर ते एक ग्रीन सिग्नल आहे. ते पर्सन त्या पर्सनला रीड करताना तुम्ही व्यवस्थित रीड केलंत. पण तो पर्सन एकदम तुमच्या जवळ आलाय आणि तुमच्या पॉकेटवर त्याचं लक्ष आहे. आय कॉन्टॅक्ट हे इम्पोर्टंट असतं. जी पण गोष्ट घडते ती अचानक घडत नाही. आपण म्हणतो की अचानक माझ्यासोबत माझं पॉकेट मारलं गेलं. अचानक कुठली गोष्ट होत नाही. तो ऑब्झर्वेशन करत असतो. तो तुमच्या पॉकेटकडे सारखं बघत असतो आणि जेव्हा तो इंटरॅक्शन करतो, आपलं लक्ष हे समोर त्याला डायरेक्शन दाखवण्यामध्ये असतं. पण त्याचं लक्ष आपल्या बोलण्याकडे नसतं. त्याचं आय जी पोझिशन आहे, आय लेव्हल जी आहे ती, ते वेगळ्या गोष्टीकडे असतं. तुमच्या पॉकेटकडे असतं. अशा पर्सनपासून धोका असतो. त्यानंतर तुम्हाला तो फॉलो करतोय असं वाटू शकतं. मग आपण एक ट्रिक वापरतो. आपण पास होतो त्या स्टॉपपासून. पण तो पण त्या ठिकाणी थांबला आणि तुमचं सोबत त्यांनी पण फॉर एक्झाम्पल टाईमपास केलं. फॉलो करतोय तुम्हाला. तर त्या ठिकाणी तुम्हाला धोका असू शकतो. एक ऑब्झर्वेशन जे आहे ते क्लीन असायला पाहिजे. त्याचं बॉडी लँग्वेज तुम्हाला ते सांगतं. दॅट पर्सन हे खरंच तुम्हाला फॉलो करतोय का करत नाही. हे ऑब्व्हियसली तुम्हाला भरपूर साऱ्या एक्सपिरियन्सवरनं येतं. पण ते तुम्ही ऑब्झर्व्ह करायला स्टार्ट करायला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला तो हेल्प ऑफर करतोय, तर एक्सेप्ट युअर नो. नो तुम्ही म्हणलात, मला हेल्प नको आहे काय, मी इंडिपेंडेंटली करू शकतो. त्याला तो एक्सेप्ट करायला पाहिजे आणि जर तुम्ही नो म्हणल्यानंतर पण त्याने मला हेल्प करायचं आहे, मी ह्या ठिकाणी तुम्हाला सोडतो वगैरे असं जर म्हणलं, तर त्या ठिकाणी धोका असू शकतो. असे स्ट्रेंजर सोबत आपण डील करताना हे इम्पोर्टंट आहे. इंटरव्ह्यूअर हे सगळे पॉइंट्स आहेत इंटरव्ह्यूअरमध्ये. लर्निंग इन, गो डीपर अँड ॲड एक्झाम्पल्स. फोन चेक करतोय, कट शॉर्ट्स,
स्ट्रॉंगेस्ट पॉइंट. आयब्रो रेज केल्या, गिव्ह प्रूफ अँड नंबर्स. हे सगळे जे आहेत ते डोंट अँड डू मध्ये आहेत. इंटरव्ह्यूला आपण कसं रीड करायचं हे सगळे इथे ह्याच्या पॉईंटमध्ये सांगितलंय. हे काही नेटवर्किंगचे टाइप्स आहेत जे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरू शकतो. जेन्युइन असेल तर तुमच्याबद्दल तो विचारेल आणि तुम्हाला फॉलो करेल. हे तुम्हाला होल्ड करायचे. म्हणजे जेन्युइन असेल तर तुम्हाला तो क्लिअरली सांगेल. फॉर एक्झाम्पल फ्रेंडशिप करायची त्याला तो फ्रेंडशिप आणि ते फॉलो रिक्वेस्ट, त्यानंतर बाकी सगळे जे कम्युनिकेशन होईल त्यानंतरचे तुम्ही त्याला कन्सर्न करू शकता येस और नो मध्ये. ऑब्वियसली इट्स युअर चॉईस. कार्ड कलेक्टर, स्कॅन रूम व्हाईल टॉकिंग, ट्रॅडिशनल ओनली, नेम ड्रॉपर आणि त्यानंतर द लीच, सेट बाउंड्रीज अर्ली. ओव्हर फ्रेंडली तो वागतोय आणि आज फेवर्स फर्स्ट हे जे आहे ते धोका असू शकतं. हे काही पॅरामीटर दे से, दे मीन, यू मूव्ह. बजेट इज फ्लेक्सिबल, फिक्स्ड नंबर, वोंट से. रीडिंग ए न्यू क्लायंट आहे ऍक्च्युली, हे बिझनेससाठी आहे. आपण भरपूर सण बऱ्याचशा ठिकाणी बाहेरच्या सिटीमध्ये राहतोय जॉबसाठी वगैरे. त्या ठिकाणी रूममेट जे आहे ते रूममेट सोबत आपल्याला राहावं लागतं. मग काही वेळेस रूममेट चेंज होतं. आपल्या अननोन पर्सन आपल्याला रूममेट मिळू शकतो. तर काही शेअर्ड स्पेसेसमध्ये आपण डील करतो. मग ते शेअर्ड स्पेसेसमध्ये त्यांनी क्लीनअप केला. त्यांनी पण क्लीन केला, तुम्ही पण क्लीन केला तर तो रूममेट चांगला आहे आणि त्याच्याकडून काही धोका नाही असं आपण म्हणू शकतो. पण प्रत्येक वेळेस तुम्हीच करावं, ही जी मेंटॅलिटी आहे, ती त्या पर्सनला डिफाईन करते. त्या पर्सनला रीड करताना तुम्हाला जेवढं आपलं काम आहे तेवढं काम करू शकता किंवा ते रूम सोडून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. जर हे पॅरामीटर्समध्ये त्या रूममेटला रीड करताना तुम्हाला काय अडचण आली, तर हे रेड फ्लॅग जेवढे येतील त्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण रेड फ्लॅग हे डिपेंड करतं सिच्युएशननुसार चेंज होतं. प्रत्येक वेळेस जर त्यांनी सेम फॉलो करत असाल, तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि रूम चेंज करू शकता. हे तुमचे चॉईस आहे ॲट द लास्ट. बाउंडरीजमध्ये जर तुम्ही काय सांगितलंत, तुमचं नो त्याला एक्सेप्टेड असेल आणि जर तुम्ही नो म्हणल्यानंतर त्याला राग आला, तर तो पर्सन तुमच्या रूममेट ह्या पोझिशनसाठी सुटेबल नाही आहे, असं मला वाटतं. टॉकिंग अबाउट अदर्स, फेअर ओपिनियन तो देईल किंवा फक्त गप्पा मारेल. मनी हँडलिंगमध्ये फेअरली तो पे करेल तुम्हाला, ऑन टाईम पे करेल आणि जर काही कॉन्ट्रिब्युशन जर तुम्ही दोघं एका जेवायला गेलात आणि टी-टी-एम-एम ठरलं असेल, पण नंतर जे तो पैसे मिळून बुडवला, त्या ठिकाणी मनी हँडलिंगमध्ये पण तो प्रॉब्लेम असू शकतो. आणि ट्रस्ट जे आहे ते ट्रस्ट न्यू रूममेटसोबत तुम्ही नाही ठेवलेलं चांगलं आहे. कारण जोपर्यंत तो तुमचा फ्रेंड होत नाही, तोपर्यंत फायनान्शियल त्याला काहीतरी गरज पडली आणि तुमच्याकडून तो पैसे घेतला आणि ते पैसे तो परत रिटर्न पण करणार नाही. बी प्रॅक्टिकल ऑल्वेज. कोण का असेना, मनी इज ऑल्वेज मॅटर्स अ लॉट फॉर एव्हरीवन. राग आला असेल तर कम्युनिकेशन तो क्लामली करेल किंवा सायलेंट ट्रीटमेंट करेल तुम्हाला. गप्प बसून तुम्हाला नंतर तो प्रॉब्लेमॅटिक आणू शकतो. फर्स्ट मीटिंगमध्ये कसं डील करायचं हे जेन्युइन पार्ट आणि रेड फ्लॅग हे 2 ऑप्शन दिलेत. आस्क अँड लिसन, रिमेंबर स्मॉल डिटेल्स, कम्फर्टेबल विथ सायलेन्स. हे सगळे जे आहेत ते ग्रीन फ्लॅग आहेत. फर्स्ट मीटिंगमध्ये तो विचारेल, ऐकून घेईल. त्यानंतर स्मॉल डिटेल्स तुम्ही काय करताय, शेअर करताय. कम्फर्टेबल विथ सायलेन्स आणि लगे रहो मुन्ना मधलं एक सीन आहे, तो मला सांगतो. एक मुलगी एका मुलाला भेटायला गेलेली असते फर्स्ट मीटिंगमध्ये. तर त्यांनी सांगितलेलं असतं, की पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी जे पण आपल्यापेक्षा खालचे पर्सन आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेटर. त्या वेटरला बोलताना त्यांनी शुक-शुक केला, तर तिथून कल्टी मारायची. म्हणजे असे काही साईन आहेत, जो पर्सनला आपण आयडेंटिफाय करण्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर असतात. त्या वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये तुम्हाला एक स्वतःचं एक रूल बुक तयार करायचं इन शॉर्टमध्ये. फर्स्ट मीटिंगमध्ये तो पर्सन माझ्या फेवरमध्ये असणार, तो पर्सन माझ्या अगेन्स्ट असणार, तो पर्सनच्या ह्या बिहेवियरवरून मी एनालिसिस करू शकतो, त्या पर्सनला रीड करू शकतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉर्ट करायच्या आहेत. सगळ्या पर्सनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण विचार करतो,
तेव्हा असे काही कॉमन पॉइंट्स निघत नाहीत. जे आहे ते तुमच्या स्क्रीनवर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जे पण आता सायबर क्राईम होते त्याच्याबद्दल एक शेवटचे 2-3 मिनिटं बोलतो आणि मग आपण थांबूयात. तर बऱ्याचशा वेळेस परवा एक इन्सिडेंट झाला होता ते शेअर करतो, की सायबर क्राईम झाला. ₹1,00,000 अकाउंटमधून उडवले गेले. तर Googleला बँकेचा नंबर म्हणून सर्च केला आणि Googleला जे रिझल्ट येतं, ते जेवढ्या वेळा युजर त्या पर्टिक्युलर गोष्टीला सर्च करतो, ते टॉप रँकमध्ये दाखवत असतं ऑल्वेज. मग त्या नंबरला कॉल लावला. मग तो पर्सन म्हणतोय, की "मी बँकचा मॅनेजर बोलतोय आणि सगळे इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला एक ए-पी-के फाईल पाठवतो. ते ए-पी-के फाईल तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे," असं मोबाईलमध्ये सांगितलं. आणि ते आत्ता सध्या तुम्हाला करायचंय. तुम्ही जे पण काम करत असाल, ते काम बाजूला ठेवा आणि आत्ताच्या आत्ता ते करायचे तुम्हाला, अदरवाईज तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. असं एक त्यांनी सांगतो. म्हणजे आपल्याला विचार करायचा जे टाईम आहे ते देत नाही. डिसाईड नाऊ ऑर लूज इट. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कुठला पण स्कॅमर तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये अडकतो. आत्ता तुम्हाला करायचं आत्ताच्या आत्ता ते फॉर्म भरायचे. आत्ताच्या आत्ता तुमचे एटीएमचे डिटेल्स त्या ॲप्लिकेशनमध्ये टाका. अदरवाईज तुमचे सगळे पैसे जातील. मी तुमचे पैसे वाचवून देतो. असं जे स्कॅम आहे, ते भरपूर ठिकाणी होतं. मग ते अर्धा किंवा 1 तास तुमच्या फोनमध्ये काही ना काही ऑप्शन हे तुम्हाला सर्च करायला होतात. फॉर्म फिल करायला लागतात. सगळे डिटेल्स तुमचे घेतात. एटीएम कार्डचे डिटेल्स घेतात आणि ह्याबद्दल तुम्ही कोणालाच सांगू नका, असं पण म्हटलं जातं. डोंट आस्क एनीवन एल्स. म्हणजे ते कॉल करायला चान्स देत नाहीत. कॉल डिस्कनेक्ट करू नका असं पण म्हटलं जातं. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर आपण काय करतो, की असं-असं मला एक फोन आलाय. मी ए-पी-के फाईलमध्ये सगळे डिटेल्स टाकू दे का विचारल्यानंतर बरेचसे पर्सन काय म्हणतात, "हे तुम्हाला करायचं नाही, रिस्क आहे." पण ते विचार त्याला करू देत नाहीत. मग इमोशनल ट्रिप होतो आपण. म्हणजे आपण भरपूर वेळा समोरच्या पर्सनला चांगलं कन्सिडर करतो. म्हणजे जो पर्सन एवढं सांगतोय, आपल्या बँकचा मॅनेजरच आहे, आपल्या बँकेत अकाउंटमधलं सेव्ह करायला तो सांगतोय, असं आपल्याला सगळं इमॅजिन करून तो काय करतो, सगळे डिटेल्स घेतो. आणि डिटेल्स घेतल्यानंतर तो त्याच्या अकाउंटला न ठेवता 5-6 ठिकाणी ते ट्रान्सफर करायचं काम, पुढचे जे आहे ते इन डिटेलमध्ये तो स्टोरी पूर्ण त्याला राईट करतोय आणि एक्झिक्यूट करतोय. स्टोरी कीप्स चेंजिंग, डिटेल शिफ्ट एव्हरी रिटेलिंग. हॉनेस्ट पीपल एक्सप्लेन कुठल्याच कंपनीचं, कुठल्याच बँकेचं, कुठलंच ऑफिशियल ॲप्लिकेशन हे तुम्हाला WhatsAppवर येत नाही. ऑफिशियल ॲप्लिकेशन फक्त Play Storeला असतं. तिथूनच फक्त तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. Googleवरून कुठलं पण अनऑफिशियल ए-पी-के तुम्हाला इन्स्टॉल करायचं नाहीये. अनऑफिशियल ए-पी-के जर तुम्ही इन्स्टॉल केलं तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुमच्या मोबाईलचा डेटा हा लीक होतो आणि एक डेटा लीक होणं म्हणजे काय असतं, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल 500 जण असतील, 500 जणांमधले 250 जण त्याला सापडले, तर हा एक मोठा चैन क्रिएट होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, की आज तुमच्या अकाउंटमधून 1,00,000 गेलेत. तसं दुसऱ्यांच्या अकाउंटमधून पण हे पैसे जातील आणि हा एक सायबर क्राईम जो आहे तो वाढत चाललेला आहे. अशा पद्धतीच्या कुठल्याच अफवावर आणि किंवा जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर बळी पडू नका. कुठलंच सायबर क्राईम हे तुमच्या बाबतीत होऊ नये. ओके. म्हणजे कुठलीच पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करायची नाही. कुठलंच ए-पी-के डाउनलोड करायचं नाही आहे किंवा कुठल्याच टेलिफोनिक कन्व्हर्सेशनमध्ये तुम्हाला कुठला पिन, पासवर्ड वगैरे शेअर करायची गरज नाहीये. बी अवेअर अबाउट धिस. हे भरपूर साऱ्या गोष्टी होत आहेत. मला पण ए-पी-के आलेत. सिग्नल रेड व्हायोलेशन वगैरे. एम-परिवहनचं जे ए-पी-के आहे ते आलं होतं. बँक ऑफ इंडियाचं जे ए-पी-के आहे, बी-ओ-आयचं ते भरपूर ठिकाणी व्हायरल होतंय. पण ते बघून फक्त सोडून देणं हे कायम चांगलं. कुठल्याच ए-पी-केला तुम्ही डाउनलोड केलत आणि ते इन्स्टॉल केलत तर हे हार्मफुल आहे. अनऑफिशियल ए-पी-के कुठलंच घेऊ नका. हे काही शेवटचे टूल्स आहेत. डू एंड डोंट, हाय थ्रेट, इंटिमेशन, कॅल्क्युलेटिंग आणि इमोशनल. क्रिएट डिस्टन्स, वॉक अवे, सेफ्टी फर्स्ट. स्टे calm, लेट देम बर्न आउट. ओके. हे काय आहेत? हे युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे. स्कॅन, बेसलाईन, क्लस्टर, कंटेक्स्ट अँड रिस्पॉन्ड. त्यामध्ये आपण आयज, पोश्चर, हँड्स अँड एनर्जी बघितलं. त्यानंतर बेसलाईनमध्ये व्हॉट्स देअर नेचर नॉर्मल बिहेवियर.
नॉर्मल बिहेवियर काय आहे ते आपण बघतो. क्लस्टरमध्ये 3+ सिग्नल तुम्हाला चेक करायचे आहेत आणि मग जे डिसिजन आहे ते घ्यायचे. रीड करताना पर्सनला तो पर्सन चांगला आहे का नाही आहे, हे तुम्हाला त्याचे 3+ सिग्नल हे चेक करणं इम्पोर्टंट आहे. कंटेक्स्ट जे आहे ते कंटेक्स्ट इम्पोर्टंट आहे. कुठं आहे तुम्ही व्हेअर, व्हेन, हू अँड व्हाय हे 4 पॅरामीटर जे आहेत ते क्वेशन विचारायचे आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक एनालिसिस होतं आणि रिस्पॉन्ड करायचं आहे. रिस्पॉन्ड करताना तुम्ही विचार देऊन रिस्पॉन्स केलं पाहिजे. काही तुम्हाला रिस्पॉन्स करताना ट्रॅप पण करू शकतात लोक. द एम्पॅथी स्विच, रीडिंग अँड जजिंग. व्हाय आर दे बिलिव्हिंग धिस वे? त्यानंतर व्हॉट वुड आय फील इन देअर प्लेस? हे आपण रीड करताना आणि जज करताना हे क्वेशन्स विचारायचे. जर समोरचा पर्सन रागात असेल तर स्वतःला शांत ठेवायचे. सेफ्टी असलं पाहिजे. गिव्ह प्रेझेन्स अँड मॅच एनर्जी मॅच करायची. हे 7 डेजचं चॅलेंज आहे. फर्स्ट डेमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑटो ड्रायव्हरसोबत डील करताय, तर निगोशिएट करताना रीड करायचं पर्सनला. शॉपकीपरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी घ्यायला जातो शॉपमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला एनालिसिस करायचं आहे. कलीगसोबत बोलताना रीड करायचं समोरच्या पर्सनला. स्ट्रेंजरसोबत तुम्ही 5 सेकंद असं स्कॅन केल्यानंतर पब्लिकमध्ये तो स्ट्रेंजर पर्सन कसं आहे आयडेंटिफाय करायचं आहे. फ्रेंड्समध्ये बोलताना त्याची बॉडी लँग्वेज आणि वर्ड्सवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं बॉस किंवा सीनियर असेल तर रीड करायचे. रिअल मूड त्याचं कसं असेल आणि फुल स्कॅनमध्ये ऑल 4 झोनमध्ये तुम्हाला ते व्हेरिफाय करायचे. ही जी रडार सिस्टम आहे ते तुम्हाला एव्हरीडे फॉलो करायचं पीपल आर नॉट पझल टू सॉल्व्ह, दे आर सिग्नल टू अंडरस्टँड. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. माणूस जे आहे ते एक पुढं नाही आहे. तर ते सॉल्व्ह करायचं तुम्हाला. त्याचे सिग्नल आणि त्याचं बॉडी लँग्वेज वगैरे सगळं तुम्हाला सांगून जाईल. स्कॅन, बेसलाईन, क्लस्टर, कंटेक्स्ट, रिस्पॉन्स. दिस इज मोस्ट इम्पोर्टंट. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.